अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तगुरूंकडे कोणत्या गोष्टी मागायच्या? प्रस्तावना. श्री गुरुदेव दत्त हे त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप असून त्यांची भक्ती ही अध्यात्माचा सर्वोच्च मार्ग आहे. श्री दत्तात्रेय हे केवळ देवता नसून एक दिव्य गुरु आहेत, जे भक्तांचे मन, जीवन, विचार आणि प्रारब्ध पूर्णपणे बदलून टाकू शकतात. पण या गुरूंकडे आपण काय मागावे, कोणत्या गोष्टीची प्रार्थना करावी, या प्रश्नाचे उत्तर हे जितके सोपे वाटते तितके ते खोल आणि जीवन परिवर्तन करणारे आहे. नंबर 1. दत्तगुरू म्हणजे काय? मागणारा सच्चा भक्त. दत्तगुरूंकडे जाणारा भक्त दोन प्रकारचा असतो. सांसारिक मागणारा, जो पैसा, नोकरी, सुख, आरोग्य, विवाह, संतान संपत्ती यासाठी प्रार्थना करतो. आध्यात्मिक मागणारा, जो आत्मबोध, शांती, साधना, गुरुकृपा, मोक्ष, विवेक आणि भक्ती यासाठी दत्तगुरूंकडे जातो. आपण कोणत्या प्रकारचा भक्त आहोत हे ठरवलं की दत्तगुरूंकडे काय मागायचं हे स्पष्ट होतं. नंबर 2. सांसारिक मागण्या योग्य की अयोग्य? सांसारिक मागण्या चुकीच्या नाहीत. श्री दत्तगुरूंचे चरित्र पाहिले तर त्यांच्या असंख्य भक्तांनी रोगातून मुक्ती, संकटातून सुटका, कर्जमाफी, व्यवसायाची भरभराट, विवाह, अपत्यप्राप्ती यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली आणि त्यांना गुरुकृपेने उत्तरही मिळालं. परंतु दत्तगुरूंच्या दृष्टीने ह्या मागण्या तात्पुरत्या आहेत. त्यांनी भक्ताला या मागण्या पलीकडे पाहायला शिकवलं. नंबर 3. दत्तगुरूंकडे मागण्याची खरी संधी. श्री दत्तगुरू ही एक दिव्य संधी आहे. जणू काही परमेश्वराने आपल्या जीवनात एक उघड दार दिला आहे. मग त्या दारातून आपण काय मागतो? जर आपण दत्तगुरूंकडे येऊन केवळ नोकरी मिळू दे म्हणालो तर आपण एका राजाला भीक मागितल्यासारखं केलं. जर आपण गुरुदेव, मला तुमचं ज्ञान, कृपा आणि मार्गदर्शन हवं आहे असं म्हणालो तर आपण त्या राजाकडे त्या राजाचं राज्य मागितलं. नंबर 4. दत्तगुरूंकडे मागाव्यात अशा सर्वोत्तम गोष्टी. आत्मज्ञान. गुरु आत्मा, गुरु ब्रह्मा, गुरु साक्षात परब्रह्म. दत्तगुरू हे आत्मबोधाचे दाते आहेत. आत्मज्ञानाची भूक ही सर्वश्रेष्ठ मागणी आहे. दत्तगुरूंनी आपल्या चरित्रांमध्ये हजारो साधकांना आत्मज्ञानाची दिशा दिली, ज्यातून अहंकार नाहीसा होतो, लोभ, मोह गळून पडतात आणि जीवनात शाश्वत समाधान येतं. नंबर 2. विवेक आणि वैराग्य. संसारामध्ये राहूनही वैराग्याचा अर्थ आहे अनासक्ती. दत्तगुरूंकडे आपण हे मागू शकतो की हे गुरुदेव, मला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी द्या. विवेक आणि वैराग्य हे आध्यात्मिक शक्तीचे दोन पंख आहेत, जे मनुष्याला देवाकडे नेतात. नंबर 3. शांतता आणि स्थैर्य. आधुनिक जगात मानवी मन अस्थिर आहे. भीती, चिंता, तणाव या गोष्टींचा सुळसुळाट आहे. दत्तगुरूंची कृपा म्हणजे अंतःकरणातील शांततेचा जणू आशीर्वाद. त्यांच्याकडे आपण प्रार्थना करू शकतो, हे गुरुदेव, माझ्या मनाला शांतता नांदो, विचार स्थिर राहोत आणि मी संकटातही संयमी राहो. नंबर 4. योग्य संगत आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन. कुठल्याही आध्यात्मिक प्रवासात योग्य संगत आणि गुरु मिळणं हे फारच महत्त्वाचं असतं. श्री दत्तगुरू स्वतः अनेक वेळा प्रकट होऊन भक्तांच्या जीवनात गुरु स्वरूपाने आले आहेत. आपण मागू शकतो, गुरुदेव, मला माझ्या जीवनात योग्य गुरु, योग्य ग्रंथ, योग्य मित्र भेटू देत. नंबर 5. नामस्मरणाची तीव्रता. सर्वात सोपा आणि महान मार्ग म्हणजे दत्तनामाचा जप. पण मन स्थिर नसेल, श्रद्धा कमी असेल तर नामस्मरण होत नाही. म्हणून दत्तगुरूंकडे मागावं, गुरुदेव, माझ्या मुखात सदैव तुमचं नाव असो. नंबर 6. मोह, अहंकार आणि रागापासून मुक्ती. दत्तगुरूंकडे भक्त प्रार्थना करू शकतो,
माझ्या अंतरात जो अहंकार, मत्सर, द्वेष, राग आहे तो जळून जावो, मी निर्मळ होऊ दे. नंबर 7. सदाचरणाची शक्ती. दत्तगुरूंना वचन दिलेल्या भक्ताचं जीवन हे आदर्श असावं लागतं. आपण दत्तगुरूंना असं मागू शकतो, माझं आचरण पवित्र असो, माझ्या प्रत्येक कृतीत तुमचं प्रतिबिंब उमटावं. नंबर 5. प्रसिद्ध भक्तांची काय मागणी होती? श्री स्वामी समर्थ. अजन्मयोगी स्वामी समर्थांनी भक्तांना जे शिकवलं तेच श्री गुरुदत्तांचे तत्व होते. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मागा. केवळ श्रद्धा. त्यांनी अनेक आरोग्य संकटातून मुक्ती, साधना यासाठी आशीर्वाद दिला. गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण करा. त्यांनी जे दिलं तेच स्वीकारा. त्यांच्या मते दत्तगुरूंकडे मागायचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व अर्पण करणं. नंबर 6. जे मागू नये. काही गोष्टी दत्तगुरूंकडे मागू नयेत. दुसऱ्याचं नुकसान होईल अशी मागणी. स्वतःच्या अहंकाराला पोषण करणाऱ्या गोष्टी, जसे की लोक मला मोठे समजो, सगळ्यांना माझं ऐकावं लागो, कर्मफळ चुकवणं. दत्तगुरू कर्म टाळत नाहीत, ते त्याचा अर्थ समजावतात. नंबर 7. दत्तगुरूंकडे मागताना कसे मागावे? श्रद्धेने विश्वास ठेवा की दत्तगुरू ऐकतात. संपूर्ण समर्पणाने, माझं काही नाही, सर्व काही गुरूंचं. गांभीर्याने मागणी करताना केवळ शब्दांनी नव्हे तर हृदयाने मागा. नित्य मागणी. आज मागून विसरू नका. रोज दत्तनामात आठवा. नंबर 8. दत्तगुरू आपल्याला काय देतात? श्री दत्तगुरू आपल्या भक्ताला काय देतात हे अवर्णनीय आहे. अनुभूती. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने मागतो तेव्हा अनुभव आपोआप येतो. बदल. आपलं आयुष्य, स्वभाव, दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. प्रेरणा. जीवनात नवा उमेदीचा प्रकाश येतो. नंबर 9. अंतिम मागणी. गुरुकृपा. सर्वात महान मागणी म्हणजे, हे दत्तगुरू, मला तुमची अखंड कृपा लाभो. गुरुकृपा झाली की सगळं आपोआप मिळतं. सांपत्तिक, मानसिक आणि आध्यात्मिक समाधान. नंबर 10. निष्कर्ष. श्री दत्तगुरू हे भक्तासाठी अमृतासारखे आहेत. आपण काय मागतो हे आपल्यावर अवलंबून आहे. पण जर आपण आत्मोन्नती, नामस्मरण, गुरुकृपा आणि आत्मिक समाधान मागितलं तर हेच खरे दत्तगुरूंकडे मागणे योग्य ठरतं. शेवटी एवढंच म्हणावं वाटतं, मागणं हे नसावं. मागणं हे फळांसाठी नसावं. मागणं हे गुरूंच्या कृपासाठी असावं. कारण गुरूंचं दर्शन झालं म्हणजे जगातील सर्व सुख मिळालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.